हॅलो एव्हरीवन. तर आम्ही गेलो इराला घेऊन फिरायला. फिरायला गेल्यानंतर असं वाटलं की इराला कुठेतरी ट्रॅम्पोलियन पार्क किंवा असं फन पार्कमध्ये घेऊन जाऊ की जिथे तिला छान वाटेल आणि लहान मुलांना बघून पण ती खूप एन्जॉय करू शकेल आणि तिला खेळण्यासाठी असे छोटे छोटे टॉयज असेल असे. आम्ही तिला घेऊन गेलो नाशिकमध्ये सिटी सेंटर मॉलमध्ये. तिथे छान असं फन झोन होतं खाली, म्हणजे मॉलच्या खाली. तर तिथे आम्ही तिला घेऊन गेलो. नंतर तिथे मस्त तिकीट काढल्यानंतर आम्ही मध्ये गेलो आणि तिला इतका आनंद झाला, खूप खुश झाली. नंतर तिला प्रत्येक याच्यावर राईडवर बसवलं. तिला असं मस्त वेगळं वाटत होतं, पण खूप छान वाटत होतं, आनंद झाला होता तिला, खूप हॅप्पी होती ती. ती बघत पण होती छोटे मुलं कसे खेळताय हे ते, मग इकडे तिकडे बघत होती. आणि आता कसं तिला जास्त एका ठिकाणी आवडत नाही म्हणून सारखं इथून तिथं चालत होतं. मग ती इकडे कारमध्ये बसली, नंतर डान्सिंग कारमध्ये परत उतरली, मला खाली उतरवा, परत ट्रॅम्पोलियन पार्कवर गेली. नंतर परत तिला ते बॉल्स दिसले त्याच्यामध्ये, असं प्रत्येक ठिकाणी ती भरपूर वेळ खेळली. आणि खूप दिवसानंतर तिने एवढं सगळं बघितलं. आणि तिला लहान मुलं खूप जास्त आवडतं म्हणून ती मस्त असं लहान मुलांना बघून इतकी ओरडत होती की तिचाच आवाज जास्त येत होता. मी साऊंड ऑन केला नाही आहे म्हणून, पण खूप ओरडत होती आणि खूप हॅप्पी होत होती. आणि दुसरे मुलं जम्प करायचे पण आनंद इरालाच होत होता. खूप मजा आली तिला. आणि मला पण तिला बघून खूप छान वाटत होतं की एवढी एन्जॉय करते ती. आणि खूप म्हणजे एक ते 1.5 तास ती कंटिन्यू खेळतच होती. आणि खूप खेळल्यानंतर परत तिला जेव्हा आम्ही बाहेर घेत होतो ती बोलली नाही, रडत होती ती अक्षरशः बाहेर येण्यासाठी. परत आम्ही तिला ट्रेनमध्ये इकडे तिकडे बसवलं एक्स्ट्रा चार्ज भरून. आणि मग अजून 1 तास खेळली ती. असं ती 2-2.5 तास खेळली मस्त. आणि खूप मजा आली तिला. तिथेच तिला खाऊ घातलं, तिथेच तिला मस्त खेळवलं, सगळ्यांकडे बघायची मजा यायची तिला. आणि खूप असं मस्त वाटलं तिला. आणि मम्मी आणि मी गेलो तिथे, आम्ही तिला घेऊन गेलो होतो मॉलमध्ये. नंतर ती खेळता खूप दमली. नंतर ती मला बोलत होती शेजारी पाण्याचं बोटिंगचं होतं तिथे बसायचं, पण ते थोडं मोठ्या मुलांसाठी होतं, तिला बसता नसता, म्हणजे बसायला काही नाही, पण मग ती जम्प करते, आता बाहेर येते, तिला चालता येतं म्हणून ते खूप विशेष वाटतं. तिला असं वाटत होतं की मला बाहेर यावं. मग मी परत तिला ट्रॅम्पोलियन पार्कमध्ये जम्प कर असं म्हणत होती. ते छोटे छोटे मुलं होते म्हणून तिला ते बघून खूप आनंद होत होता. जम्प करता येत नव्हते अजून, पण तरी पण मस्त उड्या मारायची पडायची, छान वाटत होतं तिला. नंतर अजून एक तिच्या जोडीला मुलगी होती, ती पण खेळत होती. नंतर तिला खेळता खेळता आमच्याकडे बघून जास्त आनंद होत होता की बघा किती छान वाटतंय. नंतर तिने ते ब्लॉक्स वगैरे सगळं खेळली. आणि तिथे ना असं सीसॉ सारखं होतं, म्हणजे ते असं मधून जायचं, पण ती इरा लगेच उठली असते म्हणून मी तिला आतमध्ये सोडलं नाही. नंतर बाहेर आल्यानंतर ती प्रत्येक ठिकाणी चक्कर मारायची, याच्यावर बसायची घोड्यावर, नंतर उठायची, सीसॉवर बसायची. नंतर ही राईड केली. नंतर परत त्या मोठ्या याच्यावर गेली आणि इथून अशी जम्प करत होती आणि तिने तिथं जम्प केली. नंतर आम्ही तिला बाहेर आणलं की आता आपला टाईम संपला आहे, जायचं आहे घरी. तर तिला ती यायची तयारीच नव्हती बिलकुल, पण तिची इच्छाच होत नव्हती. ती सारखी तिकडे पळत होती. मम्मी तिला पकडून आणायची, ती परत तिकडे जायची, मम्मी तिला पकडून आणायची. तिला शेवटी आम्ही हे जम्प करत होते मुलं तिकडे दाखवलं, तरी पण ती रिटर्न तिकडेच गेली. नंतर तिला आम्ही दाखवलं की तिकडे गाडी बघ लायटिंगवाली, असं तसं करत करत तिला इकडं आणलं आम्ही नादवून. नंतर मग ती गाडी बघितली लायटिंगची, त्याच्यात सॉन्ग चालू होते. मग त्या गाडीची राईड पाहिजे होती तिला. ती गाडीमध्ये चढली आणि गाडीची राईड घेतलीच. तिला खूप छान वाटत होतं. प्रत्येक गोष्टीत ती खूप एन्जॉय करत होती. नंतर आम्ही तिला मॉलमध्ये घेऊन गेलो की मॉलमध्ये अजून काय असेल ॲक्टिव्हिटीज तर ते करू. मग आम्ही मॉलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे हे हव्यामध्ये ते बलून सोडायचे आणि त्याच्यामध्ये जम्प करायचं. तिथे तर खूप जास्त एन्जॉय केला तिने. तिला इतकं आवडलं, प्रचंड आवडलं. तिला आम्ही 2 वेळा बाहेर काढलं की नको, तिथे तिला त्रास होईल की हवा चालू आहे तिथे, पण ते लहान मुलांसाठीच होतं, सेफ होतं. अशी शेवटची राईड केली तिने. आणि नंतर आमचा असा छान दिवस गेला. बाय, स्टे ट्यून.